बातमी कल्याणमधून कल्याणमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाडांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। गणपत गायकवाडांच्या घराबाहेर ठाणे पोलिसांनी सुरक्षा वाढवलेली आहे। सुरक्षा या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावरती गोळ्या झाडल्या प्रकरणी कल्याणमध्ये तणावाचे वातावरण असून कालपासूनच कल्याण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मी सध्या कल्याण तिसगाव परिसरामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी रस्त्यावर देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विशेषतः आपण पाहायला गेलं तर जो तणाव सुरू आहे त्या तणावानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या घराजवळ त्यांच्या कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर आता शिवसेना शहर प्रमुख व माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काल या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडनं बंदची हाक दिलेली आणि बंदची हाक दिल्यानंतर या ठिकाणी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बंद देखील केलेला। मात्र आज सुरळीतपणे काही ठिकाणी दुकाने जी आहेत ती या ठिकाणी सुरू आहेत आणि त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। कॅमेरा पर्सन दिनेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। तर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राचा बिहार कधी झाला हे कळलंच नाही। सुसंस्कृत महाराष्ट्र कुठे गेला, ही अधोगती कोणामुळे? गुन्हेगारांना राजाश्रय कोण देतंय? खून करूनही उघड्या छातीनं कोण फिरतंय? यांना वाचवणारे कोण आहेत? याची माहिती जनतेनं जरूर घ्यावी। अनेक जणांचा बुरखा टराटरा फाटेल, पण काही हो, आता महाराष्ट्र वाचवण्याची वेळ आली आहे, असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे।